या लहान पोरांना सकाळी सकाळी काय वाढून ठेवलं राहतं काय माहिती, जे एवढ्या लवकर उठत आहे. त्याच्या जागी जर मी असते ना तर सकाळी 11 वाजता तर काय हल्लेच नसते. बरं उठून शांतने बसणार रिकाम पंचायती करणार. नेमकी सकाळी आम्ही जेव्हा उठतो ना तेव्हाच उठतो. सकाळची लगबग तर तुम्हाला माहिती, एकीकडे साहेबांची देवपूजा चालू राहते, दुसरीकडे माझी पोहे. आणि ह्या भाऊला देवपूजा म्हणलं एवढी माझी येते. याला असं होतं का मी कधी जाऊन तीरची वस्तू वडील कधी नाही, त्याला सारखं धरायला जावं लागतं. त्याच्यामुळे आजकाल माझा नाश्ता असं उभं राहूनच होतं. ही जी फ्रेम आहे ना, ही फ्रेम आहे ना आमच्या साहेबांना त्यांच्या कंपनीतल्या मित्रांनी एक आठवण म्हणून दिले. आणि त्या फ्रेमवरती त्यांचा पोरगा सकाळ संध्याकाळ इतका उड्या मारतो. त्याला म्हणलं अरे बाबा हा सीन जर तो बापानं पाहिला तर त्या माणसाला किती वाईट वाटेल त्याचा विचार तरी करतो. नंतर मग आमची दुधाची पिशवी आली आणि दुधाची पिशवी म्हणल्यानंतर त्याला एवढं अट्रॅक्शन आहे ना, एकतर आणले त्याचं असं म्हणणं राहतं ती पिशवी माझ्या हातातच दे. आणि जर कधी आपण दिली नाही किंवा मग लगेच त्याच्या हातातून उडली तर असा भोंगा वाशवितो काही विचारूच नका. त्याची का मागच्या जन्मात काही दूध डेअरी होती काय माहिती जे त्याला दुधाच खायला एवढं आवडत. आता त्याची चालू होती रडर दुधाची पिशवी हातातून ओढली म्हणून. त्याला म्हणलं तुझं चालते बाबा तुझं जाऊ होईल तर सांग मला, तर मी कपडे वाद घालून येते. मी काय सांगितलं आणि त्याने लगेच ऐकलं. एवढं कळण्याजोगं तर काही तो अजून झाला. त्याच्यामुळे तो माझ्या मागे आला. गॅलरीत तर काही मी त्याला आणू शकत नाही कारण गॅलरीमध्ये कुंड्या ठेवल्या आणि पावसामुळे त्या कुंड्यामध्ये कंटिन्यू चिखल राहतो. शेवटी त्याला मध्ये खिडकी जवळ उभं करून देते आणि बाहेरून कपडे वाद घालता तेच संग बोलवते. तेव्हा कुठे कपडे सुकवायचं काम होतं. जसं जळगाव सोडलं तशी समूची सायकल गॅलरीमध्ये पडेल होती. मग आज शेवटी तिला पुसून लुसून घरामध्ये घेतलं कारण आपल्याला जर काही काम करायचं असलं ना त्याला कुठं ना कुठं गुतवावं लागतं, त्याशिवाय आपलं काम पूर्ण होत नाही. आता मला असं वाटलं होतं की एवढ्या दिवसानंतर त्याला सायकल दिसली म्हणजे तो लई वेळ सायकल सोबत खेळ, पण असं काही झालं नाही. माझ्या मांडी घसणं झालं नाही तर तो रॅक जवळ येऊन उभा होता. मला काही उंचायच्या आधी तर त्याने रिमी रॅक खाली केली होती. आता बाकीचे कामात आपण कसे सांभाळून घेतो, पण हे घर झाडाचं काम एवढं अवघड आहे ना. खाली जर सोडलं तर ते त्या गाडी मागं पळा, त्यामुळे शेवटी त्याला कडव घेऊनच घर झाडावं लागतं.